रेडी नाही झालात अजून? अरे बघा, साक्षीदार म्हणून कोण आलंय? आमचे विश्वंभर मामा. अभिनंदन सावी, अभिनंदन. खरं तर मलाही आत्ताच कळलं हे. मग खरं तर मला असं धूमधडाक्यात करायचं होतं, पण ठीक आहे. अरे तयार का नाही झालात पण तुम्ही? हा, कपडे. मामा तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे जा. गुरुजींशी मी बोललेलो आहे, तयारी करा. आम्ही कपडे घेतो, कपड्याच्या दुकानात जातो, नवीन कपडे घेतो आणि मग डिरेक्टली तिकडे येऊ. चालेल? बर. हे लग्न नाही होणार. काय? काय काय बोलते तू? डोकं चिकणार आहे ना तुझं? हे म्हणजे आताच हो म्हणत होती आणि लगेच नाही म्हणते ना ती. मग मामा घाबरले असतील त्या. हे बघा मी सुशीला, घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुमच्या लग्नामध्ये मी काहीही विघ्न येऊ देणार नाही. मामा कसा वाटतोय जोडा? यांच्या लग्नाचे साक्षीदार आहात तुम्ही. काय? अरे हात वरती ठेव, साथ नाही सोडायची आहे तुला. काय हा परत मागे फिरणार नाही असा मी तुम्हाला शब्द देतो मिस वशीला. काय मामा, हा जर परत मागे फिरला ना तर आपण कोर्टात खेचू. तुम्ही तर सगळं जाणता. ए चल गपचूप उभार तिकडं, साथ नाही सोडायची. अर्जुन नाही 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 नाही, म्हणजे कसं आहे की म्हणजे तू पुढाकार घेतो हे बरोबर आहे, पण त्यांच्या बाजूने पण पुढाकार घेणारं कोणीतरी पाहिजे ना. अरे त्याचे आई वडील किंवा तिचे आई वडील कोणी पाहिजे ना. कोणीच नाही म्हणजे तेच आपल्याला कोर्टात खेचतील ना. म्हणजे लक्षात येत आहे का तुझ्या? मामा सोडा आता ती सवय. मागं फिरण्याची सांगतो ना, एवढं करायचं. ते लग्न करणार आहेत आणि ते लग्न आपण लावणार आहोत. मी पण बघते की माझं जबरदस्तीने लग्न कोण लावतंय ते. नरेश जा, नरेश जा, सांगितलं ना. अरे जा, सांगते ना एकदा. जा आणि परत येऊ नकोस कधी. मिस वशीला, ओ तुम्ही काय संसाराची जबाबदारी घेतलीये माझ्या? मी म्हणलं होतं का तुम्हाला माझं लग्न लावून द्या, नाहीतर मी प्रॉब्लेम मध्ये येईल. मी फक्त तुमच्याशी माझी अडचण शेअर केली होती. का तर तुम्हाला माझ्या मदतीची परतफेड करायची होती. एवढी काही झाली होती का तुम्हाला? सावित्री, तू तुझ्या साहेबांशी बोलते एवढं लक्षात ठेव. असं बोलतात का साहेबांशी? साहेबांशी ना, मग साहेबांसारखं वागायला सांगा की यांना. उगाच मसिया बनायची काय गरज आहे? मुलीच्या मनातलं खरं ओळखण्यासाठी ना नजर लागते. इतर नाहीच आहे यांच्याकडे. खरं प्रेम कोण करतं, काय असतं खरं प्रेम हे नाही कळायचं यांना. तुम्ही कोण समजता स्वतःला? ही तुमची दादागिरी आहे ना, तुमच्या घरात चालेल, तुमच्या गावात चालेल. माझ्या आयुष्यात नाही चालू शकत. मी कुणाशी लग्न करायचं, कुणाशी नाही करायचं ते मी ठरवेन, तुम्ही नाही. मिस वशीला, आर यू आउट ऑफ युअर माइंड? डोक्यावर पडलाय का तुम्ही? अहो त्याने नकार दिला म्हणून जीव द्यायला चालला होतात ना. मी दिला का जीव? नाही ना. मला वाटलं तेव्हा जीव द्यावा असा, नंतर बदलला माझा विचार. या असल्या माणसाला ज्याला माझी किंमत पण नाहीये अशासाठी मी का जीव द्यावा हे खरं तर तुम्ही मला समजवायला पाहिजे होतं. आणि तुम्ही निघालात ज्या माणसाला माझ्याशी लग्न करायचं नाहीये त्याच्याशी माझं लग्न लावायला. अहो आत्ता जबरदस्तीने लग्न करू पण आयुष्यभर साथ देईल का तो?
अहो, ज्याचा खरं जीव आहे ना त्याच्यावर जीव वाळून टाकावा, पण त्याच्यासाठी खरं प्रेम लागतंय. तुम्हाला काय सांगते खरं प्रेम काय असतं ते? तुम्ही तर स्वतःच्याच प्रेमात लागला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर अर्जुन कवठेकर, मी तुमच्याकडे काम करते, तुम्ही मला पगार देता, पण म्हणून तुम्ही माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ नाही करू शकत. माझ्या घरात कुठल्या तरी माणसाला जबरदस्तीने बांधून ठेवायची हिंमतच कशी करता तुम्ही? मिस वशिला, हे घर माझं. हो माहितीये तुमचं घर आहे, पण आता आम्ही इथे राहतोय म्हणून हे आता आमचं घर आहे. आणि न सांगता आमच्या घरात अशा पद्धतीने कोणाला तरी आणणं हे चुकीचं आहे. आणि अशी चूक परत कधी नका करू. फार बोलता तुम्ही मिस वशिला. ए दादा 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 एक मिनिट थांब ए कृष्णाई दादा आला ग. काय आहे प्रिया, मला एक अर्जंट काम आहे, मला तिकडे जायचंय. थांब ना 2 मिनिट. ए कृष्णाई ये ग. और आपकी खिदमत में पेश है गर्मा गरम पुरणपोळी. आम्हाला माहित होतं घरी पुरणपोळीचा बेत आहे म्हटल्यावर तू बाहेर थांबूच शकत नाहीस. खाऊन सांग बरं कशी झाली. आणि आजच्या पुरणपोळ्या स्पेशल आहेत बर का. विचार का? विचार ना विचार विचार. बरं विचारलं हा तर. हा ना दादा. एकदा तुझी पसंती कळली ना की आम्ही सावित्रीला सांगायला मोकळे. अरे म्हणजे या पुरणपोळ्या सावित्रीताईने केल्यात ना खास तुझ्यासाठी. बरं मी भरवते आता तरी खा. अर्जुन विनाशकाले विपरीत बुद्धी. अरे काय गरज होती रे त्या बॉयफ्रेंड प्रकरणाची. करट सिनेमाचं थोकरट प्लॅनिंग नुसतं. ओ विश्वंभर, साहेब म्हणायचं. काय म्हणायचं? साहेब. मी काय काही तुला कशासाठी आणलं होतं इथे? तुला त्याला तुझ्या प्रेमात पडायचं होतं, कळतंय? तू काय बोललीस त्याला? अवघड आहे तुझं. काय अवघड आहे? मला वाटतंय ना तुझ्या आईला सरणावर जाळायला नको आपण. काय उगाच रक्षा तयार होणार, मग ती आपण कुठल्या तरी नदीत सोडणार, मग नदीचं पाणी प्रदूषित होणार. त्याच्यापेक्षा ते विद्युत दाहिनी आहे ना तिथं दहन करूया तुझ्या आईचं. नाही नको, ते पण नको नको. नको शांततेत साहेब, तरी फक्त धमकी द्यायला लागला, तो काही करणार नाही. माझे ना काही मेडिकल कॉलेज ओळखीचे, हा तिथं नाव नोंदणी करूया तुझ्या आईची. म्हणजे काय होईल की तिथले जे शिकाऊ डॉक्टर आहे त्यांना ब्रेन ट्युमर काय असतो तो शोधता येईल. काय म्हणतात ते डिसेक्शन. हा
तेही करता येईल. बाबा गप ना, का छळतोस? जिवंतपणी नाही, पण मेल्यानंतर तरी पुण्यकर्म केलं म्हणून तुझ्या आईला समाधान मिळेल. त्याच्यानंतर तुला आठवण आलीच मदर माऊलीची, तर जा शवागारामध्ये. तिथे ते सुजलेली बॉडी, फाटलेला देह, रक्ताचे डाग, ते सगळं. आणि माझ्या मदर माऊलीला हात जरी लावलास ना तर इथं जित्ता गाडेन. आता एका काठीवर तरलायस, जोडीला आणि एक जोडन, आणि त्याच तिरडीवर झोपून रामनाम सत्य करीन तुझं. सावे, थोडं शांत हो सावे, शांत हो. सावी, तुम्हाला टच सुद्धा करू शकत नाही हे मला माहित आहे. तसं जर काही करण्याचा प्रयत्न केला ना, तर आता मी जे जे काही बोललो ना ते सगळं खरं होईल. मी तुला आधीच बोललो होतो, इथं पाऊल ठेवल्या ठेवल्याच सांगितलं होतं, जर तुला तुझं इप्सित साध्य करायचं असेल तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा लागेल म्हणून. तुझं हे काय चाललंय? त्याला ठेच, त्याला ठेच, त्याला ठेच, नुसते ठेचाठेची. आणि आता तुला तुझ्या प्रीतीचा वनवा पेटवावाच लागेल. नाही पेटवला ना, या शर्टावर जी सुरकुती पडली आहे ना, त्याचा फटका तुला भोगावाच लागेल. अर्जुन, काय झालंय? तुझं आणि सावित्रीचं काही बिनसलंय का? ना तेच. कृष्णाई, नाव नको काढूस त्या मूर्ख मुलीचं. कृष्णाई, काही काही लोकांना ना स्वतःहून दत्तक जायची कला अवगत असते. यातली आहे तुझी सावित्री. कोणाला कसाही वशिला लावू शकते ही तुझी सावित्री. गळ्यातलं ना लोड नेऊन बसली आहे. नाही, मीच मूर्ख आहे, मीच मूर्ख आहे ना, सहानुभूती दाखवायला गेलो. सहानुभूती मायपोट. अरे, हे बघ, तुमच्यात नेमका काय वाद झालाय याची आम्हाला कल्पना नाही, पण तुझ्या बोलण्यावरनं तरी वाटतंय की सावित्री नाव नको काढू तिचं. कृष्णाई, या घरात तिचं नाव घ्यायचं नाहीये. बरं, ती मुलगी चुकली असं आपण समजूया, पण समोरचा माणूस चुकला म्हणून तू अशी आदळापट करणार होय का? तू तिची नाही, तिनं तुझी चूक दाखवून दिली म्हणून तू भडकलायस? अरे, मग लगेच अशी प्रतिक्रिया द्यायची काही गरज होती का? सुरुवातीला होता तसे वाद. काय? नाही, सुरुवातीला म्हणजे तुला म्हणायचंय काय? नाही, सांग ना. अरे, म्हणजे नवं घर आहे, नवी ओळख आहे, होतात ना असे वादविवाद. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय, तिनं पहिल्यांदा या घरात एवढ्या प्रेमानं पुरणपोळ्या केल्या होत्या. देवाला नैवेद्य दाखवायचं सोडून आम्ही तुला खायला घेऊन आलो तर तू ताट भिरकावून लावलंस. बाकीचं आम्हाला काही माहित नाही, आम्हाला काही हे आवडलं नाही. कृष्णाई, मला मान्य आहे, मी तुझ्यावर आणि अन्नावर राग काढायला नको होतं. आय एम सॉरी. पुरणपोळ्या जर सुरकीनं केल्या असत्या ना किंवा भीक म्हणून मिळाल्या असत्या ना तरी मी त्या खाल्ल्या असत्या. मला तोंड नाही बघायचं त्या मूर्ख मुलीचं. तिने जे काही केलेलं असणार आहे ना त्याचं कौतुकही नसणार आहे मला, कळलं? नाही, म्हणायला तिने केले असतील माझ्यावर 2-3 उपकार, पण आता ती जे काही वागली आहे ना त्याची परतफेड मी व्यवस्थित करणार आहे, आणि तेही व्याजासकट.
अर्जुन पण झालंय काय? तिथे टाईट कर एकदम व्यवस्थित. ते तिकडचं बघ तू. ते झालं व्यवस्थित. हे इकडे कोणाच्या सांगण्यावरून लावला रे पोस्टर? ठरलं होतं ना माले गुरुजींच्या हस्ते होणाऱ्या होळीचं धन हे उत्सुट कोणाच्या हस्ते होत नसतं. बलराम दादांनी सांगितलंय म्हणून लावलंय. आता मी सांगतोय ना तर काढायचा. साहेब तुम्ही कामावरून काढून टाकले तेव्हापासून दादाच पोचताय मला. हे आता मी सांगतोय ना तर तो काढायचा आणि कचरा कुंडीत टाकायचा. हो साहेब, तुमच्या भावांचं काय ते मिटवून घ्या. उगाच मधला कावळा नका करू आम्हाला. हे तू काढ रे सेल्फी, बलराम दादाला पाठवायचंय. काढ अजून एक. सावत्र असून सुद्धा सख्या मुलांपेक्षा जास्त जीव लावलाय तू त्याला. त्याचंच हे फळ आहे. आश्चर्य वाटतं की तो तुझ्याशी असं वागूच कसा शकतो. आता विश्वासच बसत नाही. काही त्याला असं तर वाटत नाही ना ही सगळी संपत्ती त्याला डावलून आपण हडप करू म्हणून? नाही, माझा अर्जुन असा विचार करूच शकत नाही. तरी तो तुझ्याशी असं कसा काय वागू शकतो? काय नाही ताई, तुझा आहे ना धाक कमी पडतो. धाक नाही रे, आमचे संस्कार, सावत्र संस्कार कमी पडले. कृष्णाई काय बोलतेस? नाही ग प्रिया, अर्जुन नाही असं वागू शकत. कुठंतरी काहीतरी चुकतंय, काहीतरी आहे बघ. काहीतरी मेजर झालंय बघ, म्हणून तो असा रिॲक्ट होत असेल. काहीतरी कारण असेल कृष्णाई. एक बोलू ताई, हे तुझा आहे ना अति नम्रपणा नडतोय. तुझा आहे ना असा वचक पाहिजे. तोच वचक तो तुमच्यावर ठेवतो तेव्हा रे. असं नसतं दादा. गाडं पुढे ढकलायचं असलं की वचक ठेवायचा, आणि स्वतःवर वेळ आली की आज त्याच्यामुळं ना कवठेकरांचा मान शाबूत आहे. आमच्या मनात संपत्तीविषयी लोभ नाहीच आहे, आणि तुझ्याही तो नसावा. पण आता मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे ना की सावित्री आणि अर्जुनचं लग्न. चला नाचूया सारी आणि मला समजू नका भोळी भाळी. चुकलंय त्याच. मला भोळी समजतोय तो. मी याचा असा वचपा काढणार आहे ना, बघच तू मामा. अगं सावे दे की सोडून, कशाला वाडीचार लावालीस? हा गेला घेतो नरेश आता. अगं त्या बिचारला असा हाणलाय अर्जुननं का नाही की तो आता कुणाला सापडायचा नाही. असं तुला वाटतंय? गायब झाला ना तर आणि खोलात जाऊन चौकशी करेल तो तिरसट. आणि विश्वंभर पण काय करायलाचा नेम नाही, पण हलक्यात नाही घेऊ शकत त्यांना. आता काय केलं ते ना, मी ताईला फोन लाव. ए नाही, आता नको करूच, नाही तर उगाच डाऊट यायचा. मॅनेज करूच आपण बाकीचं, पण आता त्या तिरसटची लेवल करायला लागणार आहे बघ. अगं मग घे की रंगीन टाक थोपाट रंगून होली है बाई होल. अरे काय चाललंय तुझं? हे गमजा सुचतात का तुला आता? अरे काय विषय आणि तुझं काय चाललंय? कानी गात बसलाय.
सॉरी ते त्या तिरसटचा राग निघतोय रे तुझ्यावर. लई डोक्यात गेलाय रे तो तिरसट माझ्या. माझ्या हातात असतं ना तर त्या होळीत लाकडाच्या ओंडक्याऐवजी ना त्यालाच टाकलं असतं मी बघ. ए बाई थंड घे. अरे काय थंड की माझा नुसता राग राग होतो इथं. सावे उद्या आहे होळीचा सण आणि कवटेकरांच्या घरी आहे थंडाईचा कार्यक्रम. आपण त्या थंडाईची करायची आहे भांग. थंडाई आपण प्यायची नाही. अर्जुन कवटेकरच्या थंडाईमध्ये ह्यातल्या 2 ते 3 गोळ्या पडाय पाहिजे. मग अर्जुन कवटेकर कसा करला माहितीये का? मी अर्जुन कवटेकर, मी अर्जुन कवटेकर, मी अर्जुन कवटेकर, मी अर्जुन कवटेकर. मामा अरे सुमडीत प्लॅनिंग आहे तुझं. होळी मुबारक तिरसट कवठेकर.